हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहेत मनीषा काकूची इथं आणि आज आहे त्यांच्या घरी चिकू आणि जावयांसाठी धोंडे. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पाहत राहा. तर मी गौरी आणि शिवांश आम्ही चाललो होतो आणि जाताना आवणीच्या मम्मी आम्हाला सोबत होत्या. तर त्यांच्या घरी गेलो आणि लगेच काकूंच्या घरी गेलो. तर काकूंनी मस्त अशी छान रांगोळी काढली होती आणि घरी सत्यनारायण पूजा पण होती. आधी प्रसाद घेतला आणि काही पाहुण्यांना यायला वेळ होता आणि थोडा वेळ आम्ही काळीताईंच्या घरी बसलो, कारण त्यांच्या घरी खूप पाहुणे आले होते आणि कार्यक्रमाला पण थोडासा वेळ होता, म्हणून आम्ही इथेच थोडंसं गप्पा मारत बसलो. आणि त्यानंतर सगळे त्यांचे लेक जावई आले आणि काकूंनी त्यांचं सगळ्यांचं डिवोशन केलं. आणि काकू खरंच खूप हौशी होता, त्यांना एकदम हौस आहे सगळं द्यायची आणि काकूने खूप असं चिकूला सगळं दिलं होतं. आणि त्यानंतर सगळे जेवायला बसले. मस्त असं पुरणपोळी धोंड्याचं जेवण होतं आणि जेवण केलं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि शिवांशचं घरी पार्सल आलं होतं. तर सेल बसवायचं चालू होता आणि शिवांश खूप एक्सायटेड होता पार्सल ओपन करायला आणि सेल बसवायला. The correct note. Good. मला गेम खेळायची, गेम लावून घे. Let's play game. थांब, गेम लागली बघ. हे बघ, दिसली तुला? हे बघ बघ बघ. हे बघ. ही गेमचं तर नाणीन त्या आल्या होत्या. नाणीन ते सकाळी सविताच्या माहेरी धोंडे जेवायचा कार्यक्रम होता, तर त्या तिकडे गेल्या होत्या आणि त्यांनी येताना मुलांसाठी भेळ आणली होती. तर सगळे बसून भेळ खात होते आणि नाणीन त्यांच्यासाठी काही चहा ते ठेवला होता. तर त्यांना खूप उशीर झाला होता आणि त्यांना घरी जायची घाई होती आणि बऱ्याच दिवसापासून गौरी आली होती. तर ती म्हणली मला जायचं आहे मामाच्या घरी आणि ती पण त्यांच्यासोबत तिला गेली. तर असा होता आमचा डेली ब्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा.